रजिस्टर कुलमुखत्यार पत्राद्वारे मिळकत खरेदी घेत आहात का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। रजिस्टर कुलमुखत्यार पत्र घेतले, त्याद्वारे रजिस्टर खरेदी खत स्वतःच्याच नावे करून घेतले किंवा त्या कुलमुखत्यार पत्र दस्ताच्याद्वारे खरेदी खत करून दिले, तरीही एक प्रश्न कायम अनुत्तरित राहतो। त्या मिळकतीच्या विक्रीच्या आलेल्या पैशाचे काय केले किंवा काय करायचे ठरलेले होते? हा गुंता कसा सोडवायचा? नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक। कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। अनेक वेळा नवीन शर्तीच्या जमिनी असतात, त्याबाबत रजिस्टर कुलमुखत्यार पत्र लिहून घेतले जाते। संपूर्ण रक्कम मूळ मालकाला रजिस्टर कुलमुखत्यार पत्राच्या वेळीच दिली जाते। शासनाची परवानगी काढून आणण्याचे अधिकार व खरेदी खत करून घेण्याचे किंवा देण्याचे अधिकार सुद्धा दिले जातात। कधीकधी कुटुंबातील व्यक्तीला किंवा नातेवाईकांना रजिस्टर कुलमुखत्यार पत्र दिले जाते व त्या आधारे मिळकतीची विक्री करण्याचे अधिकार दिले जातात। त्या रजिस्टर कुलमुखत्यार पत्राद्वारे परवानगी काढून असो किंवा दिलेल्या अधिकार पत्राप्रमाणे मुखत्यार पत्र देणार हे स्वतःच्या नावाने कुटुंबातील व्यक्तीच्या नावाने खरेदी खत घेतात किंवा त्रयस्थ व्यक्तीला विक्री करतात। परंतु जी व्यक्ती कुलमुखत्यार पत्राद्वारे खरेदी घेते ती व्यक्ती फक्त रजिस्टर कुलमुखत्यार पत्र दिलेले आहे, खरेदी विक्रीचे अधिकार दिलेले आहेत हे त्या कुलमुखत्यार पत्रामध्ये लिहिले आहे का एवढेच पाहते। एवढे पाहणे पुरेसे आहे का? आणखी कोणती गोष्ट पाहावी लागेल? आणि ती गोष्ट जर पाहिली नाही तर मूळ मालक खरेदी घेणाऱ्याकडून मिळकतीची किंमत मागणी करू शकतो। ती कोणती गोष्ट आहे हे आपण लवकरच आपल्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर पाहणार आहोत। त्यासाठी कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबा। व्हिडिओ इंस्टाग्राम व फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा।